कर्जत तालुक्यातील नेरळ गावाला वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या पेशवाई रस्त्याबाबत मोठं अपडेट समोर आलंय। या रस्त्यावरील रखडलेलं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। मात्र याच वेळी एक नवी चिंता देखील समोर आली आहे। पेशवाई रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान साकव पुलाचं काम काही काळ अर्धवट राहिलं होतं। आता हे काम युद्ध पातळीवर सुरू असून जवळपास पूर्णत्वाकडे जात आहे। मात्र स्थानिकांकडून अशी भीती व्यक्त केली जात आहे की साकव बांधताना नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला गेल्यास मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचू शकतं आणि काही काळासाठी रस्ता वाहतुकीस बंद करावा लागू शकतो। दरम्यान कल्याण कर्जत मार्गावरून आंबिवली मार्गे बोर्ले आणि पुढे नेरळ कशेळे रस्त्याला जोडणारा हा मार्ग अनेक वर्ष अत्यंत खराब अवस्थेत होता। त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांशिवाय इतर वाहतूक जवळपास बंद झाली होती। हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस खुला करावा म्हणजे नेरळ गावातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी होती। या मागणीची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीत या रस्त्याच्या कामाचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम हाती घेण्यात आलं। सध्या आंबिवली फाटक ते बोर्ले या टप्प्यातील काँक्रिटीकरण जवळपास पूर्ण झालंय। तसंच भास्कर व्हॅली समोरील नव्या पुलाचं कामही अंतिम टप्प्यात आलंय। सर्व काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीस पेशवाई रस्ता वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेरळ गावाला वळसा घालणारा हा बायपास मार्ग पुन्हा सुरू होईल आणि वाहन चालकांचा वेळ तसंच इंधनाची बचत होणार आहे। मात्र आता सर्वांच्या नजरा साकव पुलाच्या कामाकडे लागल्या आहेत। मुसळधार पावसात हा रस्ता सुरळीत राहणार की पुन्हा पाण्याखाली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।